परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले। परभणीमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक देखील करण्यात आली। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या आहेत। काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। परभणीत काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक दिल्यानंतर आज आंदोलकांकडून दगडफेक जाळपोळ करण्यात आली। आक्रमक आंदोलकांनी दुकानं आणि रस्त्यांवर जाळपोळ केली। आक्रमक आंदोलकांनी दुकानांचीही तोडफोड केली। दरम्यान त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला। दंगल पथक घटनास्थळी दाखल झालं असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे। आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगल पथकाकडून अश्रुधुराचा वापर। दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली। आंदोलकांकडून लावण्यात आलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं। कालही आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत घटनेचा निषेध केला होता। आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली होती। या सर्व प्रकारामागे जर दुसरा कोणाचा हात असेल, कोणी मास्टरमाइंड असेल, त्याचा देखील शोध घेऊन फास्ट ट्रॅकवरती हे केस चालवावी व त्याच्यावर कडक शासन करावं आपण त्यांना सर्व आश्वासन दिलेलं आहे। आता पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत आणि परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली आहे। कोणी एका व्यक्तीने अशा पद्धतीने काल या संबंधामध्ये त्यांनी ते काल फोडू या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान केलेला आहे। प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। उद्भवलेली परिस्थिती रात्री पोलीस प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही, म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ते सातत्याने पोलिसांशी, प्रशासनाशी त्या संदर्भामध्ये संपर्क करत आहेत आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा।